रात्रपर्व भाग 29. लोमस ऋषी सांगतात, आकाशवाणी ऐकल्यावर आपण चूक करीत होतो हे त्याला समजतं आणि तो त्या भोपळ्यातील बिया वेगवेगळ्या कलशांमधून तुपात उबदार राहतील अशा पद्धतीने ठेवतो. त्यावर नजर ठेवण्यासाठी एक सेविका नेमली जाते, जी त्या बियांवरच्या वाढीवर लक्ष देऊन असेल. बऱ्याच काळानंतर त्या कलशातील एक एक करून त्याचे पुत्र पूर्ण बनून बाहेर येऊ लागतात. ते सगळे 60,000 असतात. ते सगळे फारच शक्तिमान असतात. ते सगळे त्या तपस्या करणाऱ्या राजर्षीच्या रुद्राच्या कृपेने उत्पन्न झालेले असतात. ते वागण्यात क्रूर असतात, दिसायला ते भयंकर असतात. त्यांच्यात काही अजब किमया पण होत्या, कारण ते हवेत उडू शकत होते. त्यांच्या उर्मटपणामुळे ते एकमेकांशी भांडायचे. त्याचप्रमाणे ते देवांनासुद्धा आव्हान देत असत. ते कोणालाही मानत नसत, जुमानत नसत. ते एक खेळ म्हणून देवांचा पाठलाग करत आणि त्यांना त्रास देत. एवढंच नाही तर ते गंधर्व आणि राक्षसांनासुद्धा भीत नसत. त्यांच्या उन्हाळक्या दिवसेंदिवस वाढतच होत्या. त्यांना हाणामारीचं जणू काही व्यसनच लागलेलं होतं. त्यांच्यात बुद्धीची चमक नव्हती. त्यामुळे त्यांना कोणी काहीही समजवण्याचा प्रयत्न जरी करू लागला तरी त्याचीच ते परवड करीत असत. अखेरीस सगळे ठरवतात की ह्या त्रासापासून मुक्ती हवी असेल तर ब्रह्माकडे जाण्याशिवाय दुसरा उपायच नाही आहे. मग ते देव आणि माणसं असे सगळे मिळून ब्रह्माकडे जातात. ब्रह्मदेव त्यांना सांगतात, काहीही काळजी करू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची कामं करत राहा, कारण लवकरच सागराच्या मुलाचा नाश भयंकररित्या होणार आहे. त्यामागील कारण त्यांचीच दुष्कृत्य असतील. असं आश्वासन मिळाल्यावर ते सगळे ब्रह्माचा निरोप घेतात आणि तिथून निघतात. आपापल्या निवासी परत जातात. त्यानंतर बरीच वर्ष तशीच जातात. त्यानंतर राजा सागर एक अश्वमेध यज्ञ आयोजित करण्याचं ठरवतो. त्याप्रमाणे त्याचे घोडे सर्व दूर फिरत असतात. त्याची उन्हाळ मुलं त्या घोड्यांना संरक्षण देत असतात. ते घोडे धावत धावत समुद्राकडे जातात. पण ते घोडे घाबरतात. त्या घोड्यांचं संरक्षण ते करत होते, परंतु ते घोडे समुद्रकिनारी आले की ते अदृश्य होत होते आणि त्या मूर्ख मुलांना वाटलं की त्या समुद्राने त्यांचे घोडे पळवले आहेत. काय करावं हे न समजल्यामुळे ते त्यांच्या बापाकडे जातात. राजा सागर त्यांना हुकूम करतो, जा आणि सगळ्या मोक्याच्या जागा तपासून बघा. घोडे सापडले पाहिजेतच, नाहीतर यज्ञ पूर्ण होणार नाही. ते सगळे राजपुत्र घोड्यांना सगळ्या पृथ्वीवर शोधत राहतात, फिरतात, परंतु त्यांना ते काही मिळत नाही. कोणी त्या घोड्यांना चोरलं तो चोरसुद्धा त्यांना मिळत नाही. ते परत येतात आणि राजापुढे हात जोडून उभे राहतात आणि त्याला सांगतात ही सगळी पृथ्वी त्यांनी शोधली, पण कुठेही ते गुप्त झालेले घोडे अजूनपर्यंत काहीच सापडले नाही आहेत. सगळ्या दऱ्या, खोऱ्या, नद्या, तलाव, कडे, कपारी, वन, वाळवंट, गुहा, डोंगर, मनुष्यवस्ती, अगदी देवांचीही वस्ती, असं सगळं त्यांनी तपासलं आहे, पण ते घोडे काही मिळालेले नाही आहेत. घोडे आणि चोर ह्यापैकी कोणीही न मिळाल्यामुळे राजा सागर त्याच्यावर चिडतो. त्या सगळ्या मुलांना तो सांगतो, जे तुमच्या दैवात आहे तेच होणार आहे. तो आज्ञा करतो की तुम्ही सगळे नालायक आहात. मला तुमचं तोंडसुद्धा दाखवू नका आणि परत येऊ नका, हीच तुमची शिक्षा आहे. जर घोडे आणि चोर मिळाले तरच त्यांना घेऊन तुम्ही परत या, नाहीतर तुम्ही परतच येऊ नका. आता बापाची ती आज्ञा. मग तीच प्रमाण मानून ते सगळे सागरपुत्र पुन्हा शोधकार्य सुरू करतात. आणि शोधता शोधता त्यांना जमिनीत एक मोठी भेग दिसते. ते त्या भेगेत खोदायला सुरुवात करतात. ते तर वरुणदेवाचं क्षेत्र असतं. त्यात ते सगळे एकत्रपणे खोदायला सुरुवात करतात. त्यांच्या खोदकामामुळे समुद्राची परिस्थिती अवघड होते. त्या फटीत चिरात राहणारे राक्षस, साप, इतर प्राणीसुद्धा वैफल्यग्रस्तच होतात. सागराच्या त्या सगळ्या मुलांच्या त्या खोदकामामुळे कित्येक मारलेही जातात. त्या मेलेल्या प्राण्यांचे शरीराचे भाग इतस्ततः विखुरलेले दिसत असतात. अशा रीतीने ते सतत खोदतच राहतात. वरुणदेवाच्या क्षेत्रातच ना, आणि बरेच दिवस ते खोदत असतात, पण त्यांना ते
हरवलेले घोडे किंवा त्यांना चोरणारा चोर काही मिळत नाही. ते अगदी ईशान्य दिशेकडील समुद्र खोदत पाताळापर्यंत जातात, परंतु घोडे मिळत नाहीत. मग त्या दरम्यान भटकत असताना त्यांना ऋषी कपिल दिसतात. ते एका तेजस्वी घोड्यासारखेच दिसत होते. त्या सागराच्या मुलांना वाटतं की तो त्यांचा घोडा आहे आणि ते त्यांच्या मागे लागतात. त्यांना लक्षात येत नाही की ते एक ऋषी आहेत, तेही घोड्याच्या रूपात. ते त्या कपिलाला पकडण्याचा प्रयत्न करतात. जसे कपिल ऋषींच्या लक्षात येतं की हे सागराचे पुत्र त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत, मग तो त्याच्या अंगातून ज्वाळा सोडतो त्या मुलांच्यावर. कपिल खरे तर एक शांत प्रवृत्तीचे संत, ज्यांना इतर माणसं वासुदेव या नावाने सुद्धा ओळखतात. त्यांच्या त्या ज्वाळांमुळे त्या सागरपुत्रांपैकी काही जण मरून जातात, जळून मरतात. तपोश्चरणात गुंतलेले नारद मुनी ते पाहतात आणि नंतर ते येऊन सागर राजाला ते सांगतात. राजा सागर ते नारदाच्या तोंडून ऐकल्यानंतर बराच काळ स्तब्ध होतो. त्याला त्याचं दुःख होतं. त्याला महादेवाचे शब्द आठवतात आणि नंतर तो अंशुमानला बोलावणं धाडतो, जो सागराला सिवीपासून झालेला एकुलता एक मुलगा. हा असमंजसाचा मुलगा असतो. सागराचा नातू असतो. सागर राजा म्हणतो, माझे 60,000 शक्तिमान पुत्र कपिल मुनींच्या क्रोधाचे बळी झालेले आहेत. त्यांच्या अशा मृत्यूला मीच तर जबाबदार आहे. मी जर त्यांना घोडे शोधण्यासाठी पाठवलं नसतं तर ते तसं झालेच नसते. त्यांना सागर म्हणतो, अरे, तुझ्या बापाचा मृत्यू माझ्यामुळे झालेला आहे. तो त्याचं कर्तव्य करताना मारला गेला. तो माझ्या प्रजेच्या हितासाठीच काम करत होता. ते ऐकल्यानंतर युधिष्ठिर विचारतो, अहो संत वैशंपायन, आता मला सांगा, सागर राजा त्याच्या पोटच्या पोरांना असा वाऱ्यावर का सोडतो, ज्यांचं शौर्य अतुलनीय होतं? त्यावर लोमस ऋषी सांगतायत, सागराचा मुलगा असमंजस, ज्याला सिवीच्या राजकन्येने जन्म दिलेला आहे, तो नगरवासियांच्या अशक्त मुलांना गळा आवळून पकडत असे आणि रडत असताना तो ती नदीत फेकून देत असे. हे पाहून नगरातील सगळे लोक राजाकडे हात जोडून जात म्हणतात, अहो राजा, आपण तर आमचे संरक्षक आहात. आजपर्यंत भयंकर शत्रूंपासून तुम्ही आमचं संरक्षण केलेलं आहे. म्हणून आता आमचं संरक्षण तुमच्या मुलाकडून असमंजसपासून होणाऱ्या त्रासापासून आपण तितक्याच ताकदीने करावं. राजा सागर ती भयंकर वार्ता ऐकून खूप दुःखी होतो आणि राजा थोडा वेळ विचार करून सांगतो, माझ्या मुलाची ताबडतोब नगरातून हकालपट्टी करावी असा मी आदेश देतो. माझ्या आज्ञेचं त्वरितच पालन झालं पाहिजे. त्याचे मंत्री त्या आज्ञेचं ताबडतोब पालन करतात आणि असमंजसची त्या नगरातून हकालपट्टी होते. लोकांच्या भल्यासाठी राजा स्वतःच्या मुलाचीही गय करत नाहीत. अशा प्रकारे सागर आपला एक राजा म्हणून जे कर्तव्य असतं ते एक बाप म्हणून कर्तव्यापेक्षा मोठं समजून वागून एक आदर्श उभा करतो. आता तुम्हाला सांगतो, अंशुमानला त्याचा आजोबा सागर काय सांगतोय. सागर त्याला म्हणतोय, अरे माझ्या मुला, तुझ्या बापाला मी हकलवलं आहे, त्याचं मला फार दुःख होत आहे. परंतु एक राजा म्हणून माझं जे कर्तव्य आहे ते एक बाप म्हणूनच्या कर्तव्यापेक्षाही श्रेष्ठ असतं. कोणत्याही राजासाठी रे, कारण त्याची प्रजासुद्धा त्याची असंख्य लेकरंच असतात. माझ्या इतर मुलांचा मृत्यू कपिल मुनींच्या रागामुळे झालेला आहे आणि घोडे न मिळाल्यामुळे अश्वमेध यज्ञसुद्धा बारगळलेला आहे. अशा सगळ्या गोष्टी घडत गेल्यामुळे आपल्या घराण्याचं कर्तव्य काही पूर्ण होत नाही आहे. त्यासाठी आता तूच एक आहेस जो जाऊन ते हरवलेले घोडे आणेल. तसं केलंस तरच माझी नरकापासून सुटका होईल. तरी ते तू करावंस अशी मी तुला आज्ञा देतोय. आणि तशी आज्ञा ऐकल्यावर तो धनुर्धारी अंशुमन त्या ठिकाणी जातो जिथे त्याच्या काकांनी खोदकाम केलेलं होतं. त्या वाटेने तो थेट समुद्रात पोचतो. तिथे ऋषीवर कपिल आणि त्यांचा घोडा तो पाहतो. त्यांचं दर्शन झाल्याने तो वाकून वंदन करतो. त्यानंतर त्या सतत प्रकाशमय असलेल्या प्राचीन संताला त्याच्या येण्याचा उद्देश सांगतो
अंशुमनच्या त्या चांगल्या वागण्याने तो प्राचीन ऋषी कपिल प्रसन्न होतो. कपिल त्याला म्हणतात, बोल मुला, तुला काय पाहिजे? ते ऐकल्यानंतर अंशुमन प्रथम त्या हरवलेल्या घोड्याबद्दल बोलतो आणि तो कुठे गेला ते शोधण्याचं सांगतो. कपिल त्याला आश्वासन देतात ते त्याला त्याचे घोडे शोधण्यास मदत करतील. कपिल पुढे त्याला म्हणतात, तुझ्या दैवात जे असतील तर ते तुला नक्कीच मिळतील. तुझ्यात दूरदृष्टी, सत्यवादीपणा, चांगुलपणा असे काही उत्तम गुण मला दिसत आहेत, म्हणूनच तुला मी मदत करण्यास तयार आहे. त्यामुळे तू तुझ्या पित्याच्या सगळ्या कामना पूर्ण करशील. तुझ्या उत्तम गुणामुळे ते सगळे सागराचे पुत्र स्वर्गात जातील, कारण त्यांना मी मारलेलं आहे. सागराच्या मुलांची मुलं महादेवाच्या कृपेने संपन्न होतील. त्यासाठी मोठे व्रतस्थ, संयमित, सत्वशील, मर्यादशील असं जीवन त्यांना जगावं लागेल. त्याप्रमाणे ते स्वर्गातून गंगा नदी, जी 3 वेगवेगळ्या धारांनी वाहत आहे, ती पृथ्वीवर आणतील. तुला तुझ्या दैवाची चांगली साथ मिळो, असं ते शेवटी म्हणतात. त्यानंतर कपिल मुनी त्याला त्याचा यज्ञाचा घोडा घेऊन जाण्यास परवानगी देतात. अंशुमन तो घोडा घेऊन तर जातो. त्याला घेऊन अंशुमन यज्ञवेदी ज्या ठिकाणी होती तिथे येतो. त्यानंतर त्या महान तपस्वी पितामहांच्या पुढे लोटांगण घालून नमन करतो. सागर मोठ्या प्रेमाने त्याचे भाल प्रदेशाचं चुंबन घेतो. त्याला अंशुमन जे घडलं ते सगळं सांगतो. त्यात कपिल मुनींनी कसं त्याच्या चुलत्यांना मारलं, त्यांचं स्वर्गात जाण्याचे बद्दल जे कपिल मुनी सांगतात, असं सगळं तो त्यांच्या आजोबाला सविस्तरपणे सांगतो. आणि हेही सांगतो की तो बळीचा घोडा मिळाला असूनसुद्धा तो यज्ञवेदीच्या ठिकाणी मी बांधून ठेवलेला आहे. हे सगळं ऐकून राजा सगर फार संतुष्ट होतो. तो राजा त्यानंतर यज्ञ पूर्ण करतो. त्यामुळे देव सागरावर संतुष्ट होतात. त्यानंतर तो राजा वरुणाच्या राहण्याच्या जागेला आपला मुलगाच मानायला लागतो. त्यानंतर शिवाच्या कृपेने तो राजा बराच काळ सुखाने राज्यही करतो. त्यानंतर स्वर्गात जातो. मरण्याआधी सागर त्याच्या नातवाला म्हणजेच अंशुमानला गादीवर बसवतो. त्यानंतर राजा अंशुमान हा सुद्धा समुद्राच्या किनाऱ्यापर्यंतच्या अशा सर्व प्रदेशांवर राज्य करतो. अंशुमानाचा मुलगा दिलीप नंतर गादीवर येतो, जो त्याच्या उत्तम गुणांसाठी सर्वत्र वाखाणला गेलेला आहे. अंशुमान जग सोडून गेला त्यावेळी तो दिलीपाला त्याच्या पूर्वजांची ती दुःखदायक, हृदयाला पिळून काढणारी कहाणी सांगतो. ते ऐकून तो कष्टी होतो. त्यांना परत त्यांच्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी गंगा पृथ्वीवर आणावी लागेल तेही तो समजतो. परंतु ते त्याला काही जमत नाही. आणि त्याच विवंचनेत असलेल्या राजा दिलीपाला एक पुत्र होतो. त्याचं नाव भगीरथ. तो दिसायला देखणा आणि गुणांनीसुद्धा श्रेष्ठ असाच होता. त्याचे गुण सत्वशीलता, निर्भयता, सत्यवादीपणा, श्रद्धाळूपणा आणि निष्पाप प्रवृत्ती असे होते. दिलीप त्याला त्याचा उत्तराधिकारी म्हणून नेमतो, परंतु भगीरथ वानप्रस्थाश्रम स्वीकारतो. अरे, भारतवंशातील तो महान राजा दिलीप बरीच वर्ष राज्य केल्यानंतर त्याचा समय संपल्यानंतर स्वर्गात निघून जातो. आणि अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील 29वा भाग इथे संपलेला आहे. तीर्थयात्रा पर्व भाग 30. लोमस ऋषी पुढे सांगतायत, भगीरथ राजा त्याच्या गुणांमुळे आणि सात्विक तेजामुळे सर्वांनाच आवडता झालेला होता. त्याला सगळे फारच मान देत होते. परंतु जेव्हा त्याला त्याच्या पूर्वजांचा नाश कपिल मुनींनी का आणि कसा केला हे कळलं, तेव्हा त्याला फार दुःख झालं. आपल्या पूर्वजांना गती मिळावी म्हणून तो तपस्या करण्याचा निर्णय घेतो. आपल्या विश्वासू कारभाऱ्यांना बोलावून सांगतो की तो पूर्वजांना मुक्त करण्यासाठी गंगा नदी पृथ्वीवर आणण्यासाठी तपोश्चरण करण्यासाठी हिमालयात जात आहे. तो जोवर तेथे तपस्या करत आहे तोवर त्या मंत्र्यांनी राज्याचा कारभार सांभाळावा. ते प्रामाणिक कारभारी त्याला आश्वासन देतात की ते त्याची वाट पाहत राहतील आणि त्याच्याप्रमाणेच ते कारभारही करतील. त्यानंतर तो राजा भगीरथ हिमालयात निघून जातो. तो त्या भव्य हिमालयाचं दर्शन घेतो. त्याची उंच उंच आकाशाला भिडणारी शिखरं तो पाहतो. त्यात विविध खनिजं भरलेली आहेत हे तो जाणतो आणि त्या शिखरांवर जणू काही टेकली आहेत अशी ढगं
अधूनमधून पाण्याचा शिडकावा करत होती. त्यामुळे त्याला प्रसन्नही वाटत होतं. मंद थंड वारा वाहत होता. सुंदर नद्या वाहत होत्या. त्यांच्याकडेने विविध प्रकारच्या झाडं झुडपांची दाटीवाटीनी वाढ झालेली होती. मधूनच एखादा उंच कडा उभा दिसत होता आणि ते सगळं भव्य आणि दिव्य असं त्याला वाटत होतं. ते उंच कडे नगरातील उंच गगनचुंबी इमारतीसारखेच त्याला वाटले. परंतु त्याला त्या उंच कड्यांवर वाघ आणि सिंह आणि इतर श्वापदही वावरताना दिसत होती. त्याशिवाय कितीतरी सुंदर पक्षी तिथे झाडांवरून बागडत होते. त्यांचे विविध चिवचिवाट मनाला आल्हाद देत होते. हे सगळं पाहत राजा भगीरथ हिमालयाच्या प्रदेशात मार्गक्रमणा करत होता. तिथे मोर, भृंगराज, गंधर, दत्युव्ह, पाणकोंबड्या, जीवनजिका, कावळे, चकोर असे कितीतरी पाहत पाहत तो चाललेला होता. ते वातावरण अतिशय आल्हाददायक असंच होतं, जणू काही स्वर्गच असावा. तिथे पापाचा लवलेशही नव्हता, फक्त आनंदी आनंद होता. तिथे असलेल्या लहान मोठ्या तलावात, टाक्यात विविध रंगांची कमळं फुललेली होती. त्यांचा सुगंध सर्वत्र पसरत होता. लांब माना असलेले करकोचे त्याच्या विशिष्ट ओरडण्याने आसमंत भरून निघत होते. त्या ठिकाणी तो पाहतो की स्वर्गीय किन्नर, अप्सरा, पर्या आनंदाने त्या ठिकाणी असलेल्या नद्यात डुबक्या मारत होते. तिथे अवाढव्य आकाराचे गजराज डुलत होते. अधूनमधून ते झाडांच्या साली ओरबडून काढत होते, खातही होते. एकंदर काय तर तो सगळा परिसर फक्त आनंदमयच होता. माणसाचा तर अजिबात तिथे मागमूसही नव्हता. त्यामुळे पाप होण्याचं कारणच नव्हतं, कारण पाप फक्त माणूसच करत असतो. विद्याधर प्रकारचे उपदेव तिथल्या पहाडाच्या कपार्यात वावरत होते. तिथे मौल्यवान रत्न, इतर प्रकारचे खडे सगळीकडे विखुरलेले दिसत होते. त्या भागात सर्प आणि नागांचाही सुळसुळाट होता, म्हणजे कोणी तिथे भटकू नये म्हणून. नाग आपली लांब लचक जीभ काढून जणू आव्हान देत होते की कोणी त्या मौल्यवान रत्नाकरता जाण्याची जर हिंमत करेल तर त्या अवाढव्य परिसरात सोने आणि चांदीचे खडक पडलेले होते. काही ठिकाणी नीलमण्यांचे पत्थर होते. त्यांना तासून त्वष्टू रत्न बनवतात. ते सगळं निसर्गाचं वैभव पाहत पाहत राजा भगीरथ एका हिमाच्छादित डोंगरावर पोचला. ती जागा चांगली आहे असं त्यांनी ठरवलं आणि तो तिथे त्याच्या तपस्येसाठी बसला. एका अतिप्रखर आणि अवघड अशा व्रतस्थतेत तो तिथे राहतो. तिथे तो राजा भगीरथ 1000 वर्ष फक्त कंदमुळं, फळं आणि पाण्यावर गुजराण करत तपस्या करत असतो. देवांची 1000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गंगा नदी माणसाच्या रूपात भगीरथाला दर्शन देते आणि म्हणते, मी गंगादेवी तुला भेटण्यासाठी आली आहे. मी या हिमालयाची कन्या आहे. तुला काय पाहिजे आहे म्हणून तू असं खडतर तप इथे करतो आहेस ते सांग मला. ते ऐकल्यानंतर भगीरथ तिला सांगतो, अहो माता गंगा, मी राजा सागराचा नातू आहे. माझं नाव भगीरथ आहे. माझ्या खापर पणजोबांनी राजा सगरांनी एक अश्वमेध यज्ञ आरंभलेला होता. त्याचा घोडा एकदम अदृश्य झाला आणि तो शोधण्यासाठी माझ्या 60,000 पणजोबांनी तो यज्ञाचा घोडा शोधताना ऋषी कपिलांना त्रास दिला होता. त्यांनी त्या माझ्या सगळ्या पणजोबांना त्यांच्या शक्तीने जाळून टाकलं आणि ते एका गुहेत पडलेले आहेत. अशा रीतीने ते मारले गेल्यामुळे त्यांना पुढची गती मिळत नाही आहे. त्याकरता कपिल मुनींनी माझ्या आजोबांना सांगितलं होतं की जर गंगा त्या शिवारातून वाहत गेली तर त्यांचं शुद्धीकरण होईल आणि त्यांना पुढची गती प्राप्त होईल, असं माझ्या आजोबांना कपिल मुनींनीच सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे मी तुम्हाला प्रसन्न करून घेऊ इच्छितो की ज्यामुळे तू स्वर्गातून पृथ्वीवर येशील आणि माझ्या पणजोबांच्या कलेवरांवरून वाहत राहशील, ज्यामुळे त्यांना पुढची गती मिळेल. म्हणून तसा वर मी तुझ्याकडे मागत आहे की अहो गंगामाता, पृथ्वीवर येऊन माझ्या पणजोबांच्या अंगावरून वाहत राहावं. लोमस ऋषी पुढे सांगतात, गंगामाता जिला सगळं जग पूजतं ते भगीरथाचं बोलणं ती ऐकते आणि त्यानंतर ती त्याला सांगते, अरे भगीरथा,
मी तुझ्यावर प्रसन्न झाली आहे म्हणून मी तुझ्यासाठी तसं करण्यास तयार आहे. परंतु त्यात एक व्यावहारिक अडचण मला दिसते. ती अशी की जेव्हा मी पृथ्वीवर उतरीन तेव्हा माझा जोर फार मोठा असेल आणि तो पृथ्वीला पेलणार नाही. तसं मला पेलण्याची क्षमता फक्त महादेवात आहे. त्यासाठी तुला महादेवाची मनधरणी करावी लागेल. पुढे गंगामाता भगीरथाला हेही सांगते की अशीच घोर तपस्या तू करशील तर त्यामुळे महादेव तुझ्यावर प्रसन्न होतील आणि ते तुला मदत करतील. म्हणजे मग मी पृथ्वीवर उतरू शकेन आणि तुझ्या पूर्वजांना मुक्ती मिळेल. ते ऐकल्यावर तो महान राजा भगीरथ कैलासावर गेला. तिथे त्याची घोर तपस्या सुरू झाली. काही काळानंतर त्याला शंकरांनी दर्शन दिलं, जे त्याच्या खापर पणजोबाला राजा सगाराला झालेलं होतं. महादेव भगीरथाला शब्द देतात की तो गंगा शिरावर घेण्यास तयार आहे, परंतु त्याला स्वर्गस्थांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा पाहावं लागेल. आणि अशा रीतीने इथेच तीर्थयात्रा पर्वातील 30वा भाग संपलेला आहे. तीर्थयात्रा पर्व भाग 31. ऋषी थोमस पुढे सांगतात, जसे महादेव भगीरथाचं बोलणं ऐकतात आणि स्वर्गातील मंडळींचा विचार लक्षात घेऊन राजाला बोलवतात, तथास्तु केवळ तुझ्यासाठी मीही देवांची नदी पृथ्वीवर आणण्यात मदत करणार आहे, कारण तुझ्या घराण्याचा माझा संबंध फार प्राचीन आहे. असं बोलल्यावर तो विश्वनाथ त्याच्या सगळ्या गणगोतांबरोबर हिमालयाच्या शिखराकडे येतो. ते गणगोत अतिशय भयंकर दिसत होतं. तिथे आल्यावर तो शंकर भगीरथाला म्हणतो, अरे राजा, आता मी स्वर्गातील अतिपवित्र गंगा माझ्या शिरावर तुझ्यासाठी पेलणार आहे, झेलणार आहे. तेव्हा ऐकून महादेवाचे उद्गार ऐकून तो सज्जन सामर्थ्यवान राजा गंगेची पुन्हा प्रार्थना करायला लागतो. त्यानंतर ती पवित्र नदी पाहते की खाली पृथ्वीवर साक्षात परमेश्वर तिला डोक्यावर घेण्यासाठी उभे आहेत. त्यानंतर मात्र ती नदी एका मोठ्या प्रवाहाच्या रूपाने जोराने खाली फेकल्यासारखी उतरते. ते दृश्य पाहण्यासाठी सगळे स्वर्गस्थ गंधर्व, नाग, यक्ष एकत्र जमून आलेले होते. ते दृश्यच मोठं विलोभनीय होतं. शंकरांच्या डोक्यावर एक पाऊल टाकून मग ती तिचा जोर कमी झाल्यानंतर हिमालयाच्या कड्या कपाऱ्यात घुसते. तिच्याबरोबर तिचे मांस घेऊन आलेली ती आलेली असते. तिचा प्रवास आता समुद्राच्या सखल भागाकडे जात असतो. त्यामुळे आता त्या रिकाम्या समुद्राच्या खड्ड्यात पाणी भरायला लागतं. त्यासाठी तिच्या प्रवाहाचे 3 भाग झालेले दिसतात. तिचा प्रवाह फेसाळ झालेला होता. ती अशी पाहत होती की जणू काही एक नारी मद्यप्राशन करून त्या धुंदकीत धावत आहे. तिच्यावरील फेस असा होता की जणू काही हंस पक्षी त्या पाण्यावर नाचत आहे. तिच्या जोरदार प्रवाहामुळे ते पाणी गरजत आहे असंच वाटत होतं. जणू ते पृथ्वीवरील पापाला आव्हान देत होतं. पृथ्वीवर आल्यानंतर गंगा राजाला विचारते, अरे माणसांच्या राजा, आता मला सांग, तुझे पूर्वज कुठे पडलेले आहेत? म्हणजे मी तसं वळण घेऊन पुढे जाईन. मी फक्त तुझ्यासाठी पृथ्वीवर आलेले आहे. ते ऐकल्यानंतर तो राजा तिला जिथे त्याचे पूर्वज पडलेले होते तिथे नेतो आणि ती गंगा त्या मरून पडलेल्या सागराच्या मुलांवरून वाहू लागते. गंगा व्यवस्थित उतरल्यानंतर महादेव पुन्हा आपल्या कैलासाला जातात. अशा रीतीने गंगा यथावकाश वरुणाच्या क्षेत्रात म्हणजे समुद्राकडे जाते आणि त्या पाण्यांमुळे तो रिकामा झालेला समुद्र भरून निघतो. भगीरथ गंगेला त्याची मुलगी समजू लागतो. जिथे त्याचे पूर्वज निजलेले होते तिथे तो अर्घ्य देतो. ते सगळे पूर्वज उठून उभे राहतात आणि स्वर्गात जातात. भगीरथाला त्याने त्याच्या पूर्वजांचं ऋण फेडलं याचं समाधान मिळतं. जो समुद्र अगस्त्यांनी पिऊन टाकला होता तो पुन्हा भगीरथामुळेच भरलेला होता. वाटपीला मारून, वाटपी किंवा वातापी म्हणलं तरीही चालेल, त्याला मारून आणि समुद्र पिऊन अगस्त्यांनी राक्षसांचा नाश करण्यात देवांना कशी मदत केली ते मी तुला सांगितलं आहे, असं लोमस युधिष्ठिराला म्हणतात. आणि अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील 31वा भाग इथे संपलेला आहे. तीर्थयात्रा पर्व भाग 32. वैशंपायन पुढे सांगतात की तीर्थयात्रा करणारे पांडव आता सावकाशपणे नंदा आणि अपरानंदा या नद्यांच्या तटावर जातात.
त्याची ख्याती अशी असते की मोठ्यातलं मोठं पाप तिथे स्नान केल्यामुळे धुतलं जातं. त्यानंतर ते तीर्थयात्री हेमकूट डोंगराकडे जातात. तिथला निसर्ग विलक्षण वाटला. तिथले दृश्य अगदी पाहण्यासारखेच होती. तिथे हळू जरी बोललं ना तरी आकाशात ढग जमत होते आणि दरडी कोसळायला लागत होत्या. त्यामुळे यात्री कष्टी झाले. त्यांना तो डोंगर काही चढता येईना. तिथे पाऊस पडत असे आणि वेदांचं उच्चारण होत असे असाच भास होत होता. परंतु तिथे कुणीही नव्हतं. तिथे सकाळी आणि संध्याकाळी सूर्य असा दिसायचा की कोणी देवांना आरती करत आहे. तिथे ज्या मोठ्या माशा घोंगावत होत्या त्यांचा त्रास यात्रींना फार होत होता. त्या माशांच्या दंशामुळे कित्येक जण आजारी पडले. त्यांना शांतपणे बसून जपसुद्धा करता येत नव्हता. युधिष्ठिर लोमसांना विचारतो, अशा तीर्थक्षेत्री असं का होत आहे आणि अशा माशा का त्रास देत आहेत? त्यावर लोमस ऋषी त्याला म्हणतात, याबद्दल मला जी माहिती समजलेली आहे ती मी तुला सांगतो. असं बोलून ते त्याबद्दलची कथा सांगू लागतात. आता मी तुला सांगतो ते नीट लक्ष देऊन तू ऐकून घे. या ऋषव नावाच्या शिखरावर त्याच नावाचा एक संत राहत होता. त्याचं आयुष्य शेकडो वर्ष झालेलं होतं. त्याचा सर्व काळ तपस्या करण्यात जात असे. तसंच त्याला रागही आवरत नसे. त्याच्या रागीटपणामुळे जर कोणी त्याला काही बोललं तर त्याने त्या डोंगराला आज्ञा अशी केलेली आहे की कोणीही काही बोललं तर त्याच्यावर दगडफेक. आणि म्हणून तो डोंगर जरा जरी आवाज झाला की लगेचच दगड फेकायला लागतो. आकाशात ढग भरतात आणि प्रसंगी पाऊससुद्धा पडतो. ही त्या ऋषभ ऋषींचीच किमया आहे. त्याच्या रागामुळे इतर काही गोष्टीसुद्धा होत नाहीत. अशा कथाही आहेत की एकदा देव नंदा नदीवर आले होते. त्यांना पाहण्यासाठी बरीच माणसं तिथे जमा झाली होती. परंतु त्या देवांना त्या माणसांना दर्शन द्यायचं नव्हतं. म्हणून त्यांनी ही जागा कोणालाही येता येणार नाही अशीच केली. त्यासाठी त्या माशा इथे घोंगावत आहेत. त्यांना त्रास नको म्हणून कोणीही सामान्य माणूस इथे येत नाही. यात्रींना त्या परीक्षाच असतात. त्यातून त्यांनी गेल्याने त्यांची यात्री म्हणून योग्यता मंजूर होते. लोमस ऋषी पुढे म्हणतात, आणि म्हणूनच अरे युधिष्ठिरा, या सगळ्या गोष्टी हा यात्रेचा भाग समजून स्वीकारायच्याच असतात. पांडवांनो, या हिमालयातील यात्रा देवांनी मुद्दाम अवघड केलेल्या आहेत. म्हणजे फक्त जो योग्य आहे तोच इथे येईल अशी ती व्यवस्था आहे. म्हणून त्याबद्दल तक्रार करू नका. ज्यांनी व्रतस्थ जीवन पाळलेलं नाही आहे त्यांना ह्यांचं दर्शन होऊ नये अशीच रचना आहे. म्हणून आता तुम्ही सगळेजण मौन पाळाल आणि गुपचूप पुढचा प्रवास परमेश्वराचं चिंतन करतच कराल. इथे प्रत्यक्ष देव उतरतात आणि त्यांचे यज्ञ करीत असतात. ते दिसत नाहीत कारण ते अदृश्य सृष्टीत वावरतात. दृश्य आणि अदृश्य अशा दोन सृष्टी एकाच वेळी एकाच ठिकाणी कार्यरत असतात असं गृहीत धरलेलं आहे. देव, दानव, राक्षस, यक्ष, अप्सरा, गंधर्व, पिशाच वगैरे प्रजाती अदृश्य सृष्टीतील आहेत आणि मनुष्य, वनस्पती, इतर जीवजीवाणू, मासे, पक्षी, लहान मोठी जनावरं सगळे दृश्य सृष्टीत असतात. तिथे असलेल्या निरनिराळ्या खुणांचा अर्थ लोमस सांगत असतात. ते सांगतात की काही खुणा कुसगवताच्या आहेत, काही खुणा यज्ञकुंडाच्या आहेत, तर काही खुणा यज्ञवेधीच्या आहेत असं ते दाखवतात. काही झाडांना बळीचे प्राणी बांधलेले असत तेही ते दाखवतात. तो पुढे सांगतो, देव आणि ऋषी इथे येऊन आजही त्यांचे यज्ञ करत असतात. म्हणून ही जागा अतिशय पवित्र आहे. इथे स्नान करणाऱ्यांची सगळी पापं धुतली जातातच. लोमस युधिष्ठिराला सांगतात, अरे तू तर भरतवंशातील श्रेष्ठ आहेस, म्हणून तुम्ही पांडव इथे आलेला आहात तर पूजाविधी करावीत आणि त्याचा लाभ उठवावा. इथून उरकल्यानंतर आपण कौशिकी नदीकडे जाणार आहोत. त्या तीर्थक्षेत्री विश्वामित्राने त्याचे घोर तप केलेलं आहे. त्यामुळे तो इंद्रापेक्षाही मोठा झाला. त्याप्रमाणे ते सगळे कौशिकी नदीकडे जातात. तो परिसर अप्रतिम प्रसन्नता देणाराच होता. तिथलं पाणी थंड आणि रुचकर होतं. ते पीत राहावं असंच वाटत होतं. तिथे लोमस त्यांना सांगतात, ही पवित्र कौशिकी नदी आहे
आणि हा पहा विश्वामित्रांचा आश्रम. त्याच्यापासून काही अंतरावर आणखीन एक आश्रम दिसतो आहे. तो ऋषी काश्यपांचा आहे. त्या काश्यप मुनींचा एक मुलगा आहे. त्याचं नाव ऋष्यशृंग. तो मोठा तपस्वी असतो. तो त्याच्या संयमी जीवनाबद्दल ख्यातनामच असतो. त्याने त्याच्या तपस्येच्या बळावर एकदा इंद्राला पाऊस पाडण्यास भाग पाडलेलं होतं. त्यामुळे तो देवांचा राजा, जो वृत्राला मारतो, वलीचा वध करतो, तो ह्या ऋषीशृंगाला मात्र घाबरत होता. इतका तो काश्यपांचा मुलगा उच्च दर्जाचा योगी होता. काश्यप मुनींना तो एका हरिणीपासून झालेला होता. त्याच्या शिरावर एक शिंग होतं, म्हणून त्याचं नाव ऋष्यशृंग असं होतं. त्याने लोमपादाच्या राज्यात अनेक चमत्कार केले होते. त्याने इंद्रावर दबाव आणून त्याच्या राज्यात जो पाऊस पडत नव्हता तो पाडायला लावलेलं होतं. त्या चमत्कारामुळेच लोमपाद ऋष्यशृंगावर प्रसन्न झाला आणि त्याने त्याची कन्या शांता त्याला पत्नी म्हणून दिली, जशी सूर्याने सवितृ दिलेली होती. मग युधिष्ठिर विचारतो, मला सांगा ऋषीवर्य, काश्यपाला हरिणीपासून पुत्र कसा काय होतो? तो अशा रीतीने भिन्न प्रजातीच्या संभोगाने जन्मला असताना एवढा पवित्र कसा झाला? त्याला वृत्र आणि वलींना मारणारा शक्र त्याला इतकं घाबरत होता की त्याने दुष्काळाच्या समयी पाऊस पाडला. त्याची पत्नी किती सुंदर आणि सत्वशील होती. युधिष्ठिर प्रश्न आणखीन विचारतो, ऋष्यशृंग हरण असताना लोमपादाची मुलगी शांता त्याच्या प्रेमात कशी काय पडली? लोमपाद एक ख्यातनाम पुण्यप्रभावी राजा आणि राजर्षी असताना त्याच्या राज्यात दुष्काळ कसा काय पडला? पाकराक्षसाला मारणारा इंद्र त्या भागात का पाऊस पडण्यास तयार नव्हता? अहो लोमस मुनी, मला हे सगळं नीट जसंच घडलं तसंच सांगा. माझी उत्कंठा आता शिगेला पोचलेली आहे. मला ऋषीशृंगांबद्दल विशेष कुतूहल आहे. ते ऐकल्यावर लोमस ऋषी त्याला सांगतायत, विभंधक नावाचा एक महान संत होऊन गेला. तो ब्राह्मण जातीचा होता. त्याची तपस्याही मोठी होती. त्याचं वीर्य कधीच पडलं नाही. त्याचं आध्यात्मिक तेज वाखाणण्यासारखंच होतं. त्याचे पितासुद्धा मोठे नावाजलेले होते. तो लहान असतानासुद्धा वयाने मोठे असलेल्यांनासुद्धा त्यांना फार मान देत असत. विभंधक काश्यपांचा मुलगा होता. एकदा तो एका तलावाकडे ध्यान साधना करण्यासाठी गेला असताना बरेच दिवस तो तिथे राहून आपली साधना करत होता. एकदा तो त्या तलावावर तोंड धुण्यासाठी पाण्यात उतरला होता. त्याला तिथे अप्सरा उर्वशी पाण्यात खेळताना दिसत होत्या. तिच्या अप्रतिम लावण्याचं दर्शन झाल्यानंतर नकळतच त्याचं वीर्य पाण्यात पडलं. त्याच वेळी एक हरिणी तिथे पाणी पिण्यासाठी आली होती. विभंधकाचं घट्ट वीर्य पाण्यावर तरंगत त्या हरिणीच्याकडे सरकत होतं. ती ते वीर्य पाण्याबरोबर पिऊन टाकते. त्यामुळे तिला गर्भ राहतो. वस्तुस्थिती अशी आहे की ती हरिणी एका देवाची कन्या होती. तिला तिच्या काही चुकीची शिक्षा म्हणून ती हरिणीच्या रूपाने पृथ्वीवर जन्मली होती आणि ब्रह्माने तिला उशाप दिला होता की ती एका संताला जन्म देईल आणि त्यानंतर ती त्यातून मुक्त होईल, असं त्या हरिणीचं भाग्यात होतं. त्या ब्रह्माच्या आदेशानुसार तिच्या पोटी विभंधकाचा पुत्र जन्म घेतो आणि म्हणून त्याचं नाव ऋष्यशृंग असं ठेवलं जातं. ऋष्यशृंगाने त्याच्या पित्या व्यतिरिक्त इतर कोणालाही पुरुषास पाहिलेलं नसतं. त्याचं सगळं जीवन त्याच्या पित्याप्रमाणे तपस्या करण्यातच जात होतं. त्या काळी वंगदेशात लोमपाद नावाचा राजा राज्य करीत होता. तो दशरथ राजाचा मित्र होता. लोमपाद सुखप्राप्तीसाठी असं काही करतो ज्यामुळे तो ब्रह्माला दुखावतो. त्याच्यावर त्या जमान्यातील पुरोहित वर्ग त्याच्यावर नाखुश होते. त्यामुळे त्याचे यज्ञ आणि इतर कर्मकांड विधी होत नव्हते. त्या सगळ्याचा परिणामस्वरूप इंद्राने त्याच्या राज्यात पाऊस पाडणं बंद केलं. त्यामुळे त्या राजाच्या प्रजेचे हाल व्हायला लागले. लोमपाद राजाने बाहेरून ब्राह्मण आणून त्यांना विचारलं की पाऊस कसा पडेल. ते ज्ञानी असूनही त्याला ते काहीही सांगू शकले नाहीत. लोमपाद त्या ब्राह्मणांना सांगतो, पावसासाठी काहीतरी उपाय शोधून काढा. त्यावर एक ज्ञानी त्याला सांगतो, अरे राजा, तुझ्याच राज्यातील ब्राह्मण तुझ्यावर नाराज आहेत. त्यांना मनवण्याचा प्रयत्न करावास. ते ऐकल्यानंतर राजा
ऋष्यशृंगाला आमंत्रण देतो. तो विभंधकाचा एकुलता एक मुलगा असतो, जो फक्त त्या राज्यातील जंगलात राहत असतो. त्यांनी कधीही बाईच पाहिलेली नसते. तो खूप साधा राहणारा, पूर्णतया निष्पाप असा ब्राह्मण आहे, असं त्याच्याबद्दल बोललं जात होतं. जर असा ब्राह्मण तुझ्या निवासी प्रदेशात आणला गेला तरच त्याच्या प्रभावामुळे तुझं नष्टचर्य संपेल. राजाला ते समजल्याबरोबर लोमपाद त्याला आमंत्रण देतो. परंतु त्याला आणणं तितकं सोपंही नव्हतं. राजाला त्याच्या चुकांबद्दल प्रायश्चित्त करावं लागेल असं सांगितलं गेलं. त्याच्यानंतर त्याच्या राज्यातील ब्राह्मणांची नाराजी संपली आणि सगळे राजाला मान देऊ लागले. त्यानंतर तो राजा त्याच्या कारभाऱ्यांची बैठक घेतो आणि त्यात असं ठरतं की ऋष्यशृंगाला कसं आणायचं. त्या बैठकीला आलेले कारभारी मोठे अनुभवी आणि जाणकार असतात. ते ठरवतात की राज्यातील सुंदर मुली त्याच्याकडे पाठवायच्या आणि त्या बायका त्या बैरागी आणि कधीही न पाहिलेल्या ऋषीला मोहात पाडून इथे आणतील. त्यासाठी पुष्कळ सुंदर बायकांना जंगलात पाठवण्याचं ठरतं. त्या बायकांना राजा सांगतो की काय वाटेल ते करा, पण त्या ब्राह्मणाला माझ्या राज्यात आणा. जी बाई आणेल तिला मी बक्षीस देण्याचं ठरतं. त्या बायका तयार होतात, पण त्या घाबरतात सुद्धा. कारण जर तो ऋष्यशृंग रागवला आणि त्याने शाप दिला तर काय करायचं, अशी त्या बायकांना भीतीही वाटत होती. त्यामुळे त्या अखेरीस सांगतात की त्यांना हे काम झेपणार नाही. परंतु त्यात एक कुंटीण म्हातारी होती. तिने ते आव्हान स्वीकारलं. ती राजाला सांगते त्यासाठी तिला काही गोष्टी लागतील, त्या राजाने उपलब्ध केल्या पाहिजेत. ते ऐकल्यावर राजा आज्ञा देतो की त्या म्हातारीला जे काही पाहिजे आहे ते सगळं आणून द्या. त्याशिवाय तो तिला खूप धनसंपत्तीही देतो. ती म्हातारी बाई तिच्या कुंटणखान्यातील काही देखण्या बायांना घेऊन जंगलात ताबडतोब निघते. अशा रीतीने तीर्थयात्रा पर्वातील 32वा भाग इथे संपलेला आहे.